तर आज स्वागत आहे तुमचं आदी आरू या ब्लॉग या चॅनलवर। तर आज आपण बघणार आहेत की मकर संक्रांतीला बाळाचे बोरनानं काय करायचे असते आणि नेमकं बोरनानं करण्याचे महत्त्व काय। तर चला तर बघूया। आज आदी आरूचं बोरनानं करायचं होतं ते की बोरनानं नेमकं संक्रांतीला का करायचं असते। मकर संक्रांतीला बाळाचे बोरनानं करणे म्हणजे ऋतुबदलाच्या काळात मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बोर, ऊस, शेंगदाणे, गूळ, मुरमुरे यासारख्या गोष्टींचा वापर करून केलेला एक पारंपरिक सोहळा आहे, ज्यात बाळाला या गोष्टींनी स्नान घालून किंवा ते अर्पण करून बेबी शॉवर केले जाते, जेणेकरून बाळाचे आरोग्य चांगले राहील। हे करताना बोर, ऊस, शेंगदाणे, मुरमुरे, तीळ, खोबरं, जसे चॉकलेट, कोणी अजून काही खाण्याच्या वस्तू ॲड करतात इत्यादींचा वापर करून अंगारकी किंवा संक्रांत साजरी केली जाते। ते आणलेले साहित्य पूर्ण एका टोपलीमध्ये घ्यायचे आणि कमीत कमी 5 बायांना सवासिनी बोलवून त्यांना मुलांच्या जेणेकरून आपल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा।